छावा मूव्ही तर अनेकांनी पाहिला असेल, पण छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हे गाणं ऐका. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. पुरंदरी, होय, याच दुर्गावर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. पुणे शहरापासून फक्त 40 किलोमीटरवर असलेल्या या दुर्गाला जर तुम्ही भेट देणार असाल तर एका गोष्टीची नक्की खबरदारी घ्या. ती कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. इथं पुरंदरेश्वर हे महादेवाचं भव्य स्वरूपातलं मंदिर आहे. त्याचबरोबर श्री केदारेश्वर, श्री हनुमान आणि इतर काही मंदिरं देखील आहेत. पाण्याच्या व्यवस्थेसाठी मुखी आणि पद्मावती ही तळी आहेत आणि इथे इंग्रजांच्या काळातील चर्चचे देखील अवशेष बघायला मिळतात. गडाचा परिसर हा फार स्वच्छ, सुंदर आणि वेल मेंटेन्ड असून इथलं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ किंवा म्युझियम. महाराजांच्या आणि अनेक मावळ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि योगदानाचे दर्शन इथे घडते. त्याचबरोबर त्या काळातील काही शस्त्रे देखील इथे संग्रहित केलेली आहेत. 1665 मध्ये जयसिंग आणि दिलेर खान पुरंदरावर चालून आले. त्या लढ्यामध्ये मुरारबाजी देशपांडेंना वीर मरण आलं. त्यांची समाधी आणि मूर्ती इथे आहेत. पुढे 11 जून 1665 साली इथे इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. त्यात शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. पुढे 8 मार्च 1670 रोजी निळोपंत मुजुमदारांनी गड जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील केला. पुरंदरला जर तुम्ही भेट देणार असाल तर या गोष्टींची खबरदारी नक्की घ्या. सध्या हा परिसर भारतीय सेनेच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे जाताना ID कार्ड घेऊन जा. इथे वेळेचे बंधन असून दुपारी 3:30च्या पुढे तुम्हाला बाले किल्ल्यावर जाता येणार नाही. सो प्लॅन अकॉर्डिंगली. आणि ड्रोन किंवा कॅमेरा तुम्हाला आत नेता येणार नाहीत. पुरंदरच्या जवळच नारायणपूर आणि सासवडमध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊ शकता. भेटूया पुढच्या भागात अशाच इन्फो ट्रॅव्हल कंटेंटसोबत. तोपर्यंत फॉलो करा सफर सहेली.